यानंतर बुलेटिनमध्ये घेऊयात राज्यासह देश विदेशातील 100 बातम्यांचा वेगवान आढावा। कणकवलीमध्ये ठाकरे आणि शिंदेंच्या शिवसेनेची युती झाली आहे। शहर विकास आघाडीच्या संदेश पारकर यांना शिवसेनेचा पाठिंबा मिळालेला आहे, तर नितेश राणेंविरोधात सर्वपक्षीय नेते एकवटले। कागलचं राजकारण 24 तासात फिरवण्यात आलंय। दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येण्याचा निर्णय घेतलेला आहे। कट्टर विरोधक मुश्रीफ समरजित घाटगे यांचा तह झालाय, यामुळे शिंदेंची शिवसेना एकटी पडली आहे। सांगोल्यामध्ये शहाजी बापू पाटील गटाला धक्का बसलेला आहे। नगरपालिका निवडणुकीमध्ये भाजप, शेकाप, काँग्रेस, राष्ट्रवादी आणि युबीटी गटाची युती झाली आहे। स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुकीसाठी पुढील सुनावणी 19 नोव्हेंबरला होणार आहे। निवडणूक कार्यक्रमामध्ये अडथळा आणणार नसल्याचं कोर्टानं निर्वाळा दिलाय। मालवण शहरामध्ये गुलाल शिवसेनेचाच उडणार असं निलेश राणेंनी म्हटलंय। तर नगराध्यक्षपदासह सर्व 20 जागा निवडून आणणार असल्याचा विश्वास त्यांनी व्यक्त केला। यवतमाळच्या नेर पोलीस स्टेशनमध्ये नागरिकांनी आंदोलन केलं। पोलिसांच्या निष्काळजीपणामुळे दोघांचा मृत्यू झाल्याचा आरोप करण्यात आलाय। संबंधित पोलिसांवर कारवाई करण्याची मागणी करण्यात आली। लोणावळ्यामध्ये शिवसेना आणि आरपीआय युती करण्यात आलेली आहे। नगराध्यक्षपदासाठी सूर्यकांत वाघमारे यांनी उमेदवारी अर्ज दाखल केलाय। उमेदवारी दाखल करताना जोरदार घोषणाबाजी करण्यात आली। सासवड नगर परिषदेसाठी भाजपकडून नगराध्यक्षपदाची उमेदवारी आनंदी काकी जगताप यांना देण्यात आली आहे। जोरदार शक्ती प्रदर्शन करत त्यांनी उमेदवारी अर्ज दाखल केला। सांगलीच्या शिराळा नगरपंचायतीसाठी काका पुतण्यामध्ये नगराध्यक्षपदासाठी लढत होणार आहे। भाजप शिवसेना आघाडीकडून पृथ्वीसिंग नाईक लढणार आहेत, तर राष्ट्रवादी आघाडीकडून अभिजित नाईक यांना उमेदवारी देण्यात आली आहे। पुण्याच्या दौंड नगर परिषद निवडणुकीसाठी कार्तिकी सोनावणे यांनी अर्ज दाखल केला। शेवटच्या क्षणी अर्ज दाखल केल्यानं त्यांच्या उमेदवारीची जोरदार चर्चा आहे। त्यांच्या या उमेदवारीमुळे प्रभाग क्रमांक 7 मध्ये मोठी चुरस निर्माण होणार आहे। मनमाड नगर परिषदेसाठी नगराध्यक्षपदाच्या एका जागेसाठी 9 अर्ज दाखल करण्यात आले, तर नगरसेवक पदासाठी 33 जागांसाठी तब्बल 316 उमेदवारांनी अर्ज दाखल केले। पाचोरा नगर परिषदेच्या निवडणूक काँग्रेस स्वबळावर लढणार आहे, तर काँग्रेसच्या उमेदवारांनी आज उमेदवारी अर्ज दाखल केले। ठाकरेंच्या शिवसेनेनं स्वबळाचा नारा दिल्यानंतर काँग्रेसनंही स्वतंत्र उमेदवार दाखल केले। वसमत नगर परिषदेसाठी राष्ट्रवादीच्या उमेदवारांनी अर्ज दाखल केले। चंद्रकांत नवघरे यांच्या नेतृत्वात शक्ती प्रदर्शन करत रॅली काढण्यात आली। पुण्याच्या चाकण नगर परिषदेमध्ये महायुतीमध्ये बिघाडी झाली आहे। तिन्ही पक्षांनी वेगवेगळे पॅनल तयार केले। दरम्यान चाकणमधून कोण जिंकणार हे पाहणं महत्त्वाचं आहे। वाशिम जिल्ह्यामध्ये भाजप 3 ठिकाणी स्वबळावर निवडणूक लढणार आहे। कारंजा, वाशिम आणि मंगरुळपीरमध्ये भाजप स्वतंत्र लढणार आहे। या नगर परिषदेमध्ये शिवसेना आणि राष्ट्रवादीनंही उमेदवार उभे केले। दरम्यान कोणाचा विजय होणार हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे। खामगावात नगराध्यक्षपदासाठी मंत्री आकाश फुंडकर यांच्या वहिनींनी उमेदवारी अर्ज दाखल केलाय। अपर्णा फुंडकर यांना उमेदवारी दिल्यानं भाजपमध्ये अंतर्गत नाराजी असल्याची चर्चा आहे। वर्ध्यात भाजपकडून निलेश किटे यांनी नगराध्यक्षपदासाठी अर्ज दाखल केलाय, तर नगरसेवक पदासाठी 40 उमेदवारांनी नामांकन दाखल केलं आहे। यावेळी माजी खासदार रामदास तडस आणि माजी खासदार सुरेश वाघमारे हे सुद्धा उपस्थित होते। जळगावच्या नशिराबादमध्ये राष्ट्रवादीकडून नगराध्यक्षपदासाठी गणेश चव्हाण यांचा उमेदवारी अर्ज दाखल झालाय। यावेळी जोरदार शक्ती प्रदर्शन करण्यात आलं। वर्ध्यातून नगराध्यक्षपदासाठी काँग्रेसचे सुधीर पांगुळ यांनी उमेदवारी अर्ज दाखल केला। यावेळी रॅली काढून जोरदार शक्ती प्रदर्शन करण्यात आलं। नगरपालिका निवडणुकीसाठी उमेदवारी अर्ज दाखल करण्याच्या शेवटच्या दिवशी उमेदवारांनी मोठी गर्दी केली होती। पंढरपूर, सांगोला, मंगळवेढा, कुर्डुवाडी, करमाळा आणि अकलूजमधून उमेदवारांनी अर्ज दाखल केले। पालघर नगर परिषद सार्वत्रिक निवडणुकीमध्ये नगराध्यक्षपदासह 30 नगरसेवकांच्या जागांसाठी अर्ज दाखल करण्यात आले। यावेळी विविध पक्षाच्या उमेदवारांनी जोरदार शक्ती प्रदर्शन केलं।
दरम्यान उमेदवारांकडून विजयाचा विश्वास व्यक्त करण्यात आला। संगमनेर महापालिका निवडणुकीमध्ये रंगतदार लढत पाहायला मिळणार आहे। सत्यजित तांबे यांच्या पत्नीविरोधात संगमनेरचे विद्यमान आमदार अमोल खताळ यांच्या भावजाईची लढत लक्षवेधी ठरणार आहे। चाळीसगाव नगर परिषदेच्या निवडणुकीमध्ये भाजपनं एकला चलो रेचा नारा दिलाय। भाजप आमदार मंगेश चव्हाण यांच्या पत्नी प्रतिभा चव्हाण यांनी नगराध्यक्षपदासाठी उमेदवारी अर्ज दाखल केला। येवला नगर परिषदेमध्ये शिवसेनेनं शरद पवारांच्या राष्ट्रवादीसोबत युती केली। दोन्ही पक्षांचं एकमत झाल्यानंतर शिवसेनेकडून नगराध्यक्षपदासाठी अर्ज दाखल करण्यात आलाय। रुपेश तराडे यांना नगराध्यक्षपदाची उमेदवारी देण्यात आली आहे। माथेरानमध्ये शिवराष्ट्र पॅनलनं वाजत गाजत उमेदवारी अर्ज दाखल केला। यावेळी नगराध्यक्षपदासह 20 उमेदवारांनी अर्ज दाखल केले। दरम्यान जोरदार शक्ती प्रदर्शन करण्यात आलं। हिंगोलीमध्ये मवियाकडून अर्चना भिसे यांनी नगराध्यक्षपदासाठी अर्ज दाखल केला। अर्ज दाखल करताना माजी खासदार शिवाजी माने, माजी आमदार संतोष टारफे यांच्यासह अनेक नेते उपस्थित होते। सावंतवाडीमध्ये महाविकास आघाडीमध्ये फूट पडली आहे। यावेळी काँग्रेसनं नगराध्यक्षपदासाठी उमेदवारी अर्ज दाखल केला। साक्षी बंजारी यांना नगराध्यक्षपदाची उमेदवारी देण्यात आली आहे, तर नगरसेवक पदासाठी 15 जणांनी उमेदवारी अर्ज दाखल केले। रत्नागिरी नगर परिषदेच्या नगराध्यक्षपदाची जागा शिवसेनेच्या वाट्याला येत नसल्यानं मी माझ्या मुलाला उमेदवारी घेण्यापासून थांबवलं, असं शिवसेना नेते राजन साळवी म्हणाले। मुलाला संधी न दिल्यानं मी नाराज नाही, असंही राजन साळवींनी सांगितलं। गडचिरोली जिल्ह्यामध्ये गडचिरोली, आरमोरी, देसाईगंज या 3 नगरपालिकेसाठी उमेदवारी अर्ज दाखल करण्याच्या शेवटच्या दिवशी इच्छुकांनी मोठी गर्दी केली। काँग्रेस आणि भाजपच्या अनेक उमेदवारांनी शेवटच्या क्षणी अर्ज दाखल केले। सांगलीच्या जत नगर परिषदेसाठी काँग्रेसकडून नगराध्यक्षपदासाठी उमेदवारी अर्ज दाखल करण्यात आला। सुजय शिंदे यांचा नगराध्यक्षपदाचा उमेदवारी अर्ज दाखल करताना जोरदार शक्ती प्रदर्शन करण्यात आलं। धुळ्याच्या पिंपळनेर नगर परिषदेच्या नगराध्यक्षपदासाठी शिवसेनेकडून उमेदवारी दाखल करण्यात आली आहे। ललिता गायकवाड यांनी नगराध्यक्षपदासाठी अर्ज दाखल केलाय। यावेळी जोरदार शक्ती प्रदर्शन करण्यात आलं। जळगावच्या नशिराबादमध्ये भाजप आणि शिवसेनेच्या उमेदवारांनी शेवटच्या दिवशी अर्ज भरण्यासाठी गर्दी केली। महायुतीत राष्ट्रवादीनं स्वतंत्र लढण्याचा निर्णय घेतला, त्यामुळे भाजप आणि सेनेच्या उमेदवारांनी जोरदार शक्ती प्रदर्शन केलं। कोल्हापूरमध्ये शिवसेनेनं काँग्रेसचे नगरसेवक फोडल्यानं आमदार सतेज पाटील आक्रमक झाले। आरोग्य खात्याचा भ्रष्टाचार बाहेर काढणार असं म्हणत सतेज पाटलांनी पालकमंत्री प्रकाश आंबेडकर यांच्यावर निशाणा साधला।